चला तर मी एकदम सोप्या पद्धतीने मटर पनीर बनवूया. तर मटर पनीर बनवण्यासाठी ना थोडं मी मटर अगोदर शिजवून घेणार आहे, कारण ग्रेव्हीमध्ये शिजायला ना ताजं मटर थोडासा वेळ लागतो. तर इथं ग्रेव्ही तयार करण्यासाठी टॅमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर, जिरा आणि 1 चमच धनं मिक्सरला बारीक करून घेतलं. त्याच्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायचं, खडे मसाले तडका टाकायचं, बारीक चिरलेला कांदा गुलाबी करून परतून घ्यायचा. त्याच्यानंतर वाटलेलं वाटण टाकायचं, मसाले टाकायचे, लाल तिखट, हळद, पनीर मसाला टाकला, कस्तुरी मेथी टाकायची आणि थोडंसं पाणी टाकून ना झाकण लावून तेल सुटूपर्यंत मसाला भाजून घ्यायचा. मसाला भाजल्यानंतर त्याच्यामध्ये शिजलेलं मटर टाकायचं, पनीर टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून एक नाही त्याच्यात जितकी पाहिजे तितकी ग्रेव्हीसाठी पाणी ओतायचं, नमक टाकायचं आणि छान आणि 2 मिनिटं शिजवून घ्यायचं. तर एकदम टेस्टी होतं. ह्याच्यामध्ये मी दुधाची शाई पण घातलेली, पण माझ्याकडून स्किप झालेली. तर एकदम छान असं चवीला लागतं. त्याच्यानंतर ना संध्याकाळच्या वेळेला पॉपकॉर्न खायचं होतं, तर एकदम मस्त असं पॉपकॉर्न बनवलेलं. थंडीच्या दिवसात ना मटकीला पण किती छान मोड आलेलं बघा. तर तुम्हाला कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर लाईक